हाय एव्हरीवन, अनन्या लाईफ अँड फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी ना आजपासून म्हणजे मला जसं वेळ मिळेल करायला रेसिपीचे व्हिडिओज तसं मी करेन. रेग्युलर असं नाही जमणार मला करायला. ॲक्च्युली आमच्या बाजूला एक मुलगा आहे ना, त्याचा टिफिन मी बनवायला घेतलेला आहे. तो ॲक्च्युली बाजूच्या काकी आहेत, तर आधी त्यांच्याकडे चालू होतं. तर काकींना कसं आता जमत नाही, म्हणजे ऑपरेशन त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना जमत नाही. मग त्या म्हणायला लागल्या, अनन्या तू करतेस तर तू कर, कारण सकाळी तो मुलगा 7 वाजता जातो. म्हटलं ठीक आहे, आता काय घरच्यांसाठी आपण चपाती भाजी बनवतोच, मग एक्स्ट्रा 4 चपात्या बनवायला काय हरकत नाही आहे त्याच्यासाठी. तर पैशाचं काय सांगितलं आहे त्याने मला, पण ठीक आहे. आता सध्या नवीनच आहे, त्याच्यामुळे मी थोडं कमीच घेते. जेव्हा होईल 2-3 महिने जातील, कारण आता सगळ्या भाज्या वगैरे सगळंच महाग झालेलं आहे त्याच्यासाठी. तर मी आता कोबीची भाजी बनवली, आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. त्याच्यासाठी कोबीच्या भाजीमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सर्व घातलं, आणि कोणी कोणी खोबरं वगैरे पण घातलं, खोबरं बटाटा वगैरे. तर मी पण बटाटा वगैरे कधी घालते, पण चण्याची डाळ वगैरे घालून पण खूप छान लागते भाजी. तर इथे बघा मी पीठ वगैरे मळून घेतलं. मी एकसाथच पीठ मळते, परत थोडं थोडं पीठ मळायची गरज नाही, कारण मिस्टरांचा पण टिफिन असतो सकाळी, त्याच्यामुळे. इथे बघा भाजी अशी छान झालेली आहे, आणि चण्याची डाळ टाकून छानच होते भाजी. पीठ वगैरे मळून घेतलं, आणि त्यांच्या पण चहासाठी सकाळी चहा चपाती खातात नाश्त्याला, तर चहा चपाती त्यांच्यासाठी पण चपाती बनवल्या. त्या मुलाच्या पण टिफिनच्या चपात्या बनवून घेतल्या, आणि तो जातो 7 वाजता. मग मी 6:30 पावणे 7पर्यंत त्याचा टिफिन त्याचा देऊन देते. मग तो म्हणतो का, दीदी मला 7ला 5 मिनटं असताना पण दिला तरी चालेल, तरी पण उशीर नको व्हायला म्हणून मी देते लवकर. तुमच्याकडे कोबीची भाजी कशी बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण काय आहे, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, आणि त्या पद्धतीने पण मी शिकून घेईन यासाठी मी सांगते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.